आमचा गणपती पर्व 5वे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असलेला मी महाराष्ट्र चॅनलचा विशेष कार्यक्रम आमचा गणपती पर्व 5वे। ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे है उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा। देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी संपर्क मी महाराष्ट्र चॅनल संचालक आणि मुख्य संपादक चंद्रशेखर पाटील, मोबाईल नंबर 96 64 32 55 55, कार्यकारी संपादक सचिन बागुल, मोबाईल नंबर 84 212 27 9 28। आमचा गणपती पर्व 5वे। तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है, बिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी सब पे है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां लाख हो कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे जिसकी सीने यहाँ रे। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। आमचा गणपती पर्व 5 या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता आपण आहोत ध्वज चौकामध्ये आणि आपण पाहतोय की ध्वज चौकाचा राजा, अतिशय मोठी अतिशय विलोभनीय अशी एक मूर्ती आहे गणेशाची, आणि सर्व कार्यकर्ते आहेत ते नक्की किती वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत आहेत आणि काय त्यांना वाटतं या गणेशोत्सवाच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी आपलं स्वागत करतो आमचा गणपती या कार्यक्रमामध्ये। आपण या धुळे शहरामध्ये जे काही मंडळ आहेत त्यांची आपण माहिती घेतोय, नक्की काय या गणपती उत्सवामध्ये आपले कार्यक्रम असतात किंवा काय करतात आपण कधीपासून हा उत्सव साजरा करताय? ध्वज चौकाचं हे प्रथम वर्ष आहे, परंतु याच चौकामध्ये पूर्वीपासून सौराज्य मित्रमंडळ, शिवराय मित्रमंडळ अशी 2 मंडळ मिळून गणेशोत्सव साजरा केला होता। पण आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून यंदाच्या वर्षी निश्चय केला की आपल्याला 2 मंडळ एकत्र करून एकच गणेशोत्सव साजरा करायचा। त्या संकल्पनेतून आम्ही आज ध्वज चौकात गणेशोत्सव साजरा करतोय। तरी मागच्या 24-25 वर्षापासून आम्ही इथे गणेशोत्सव साजरा करतो। गणेशोत्सवामध्ये बरेचशा ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या निर्णय आम्ही कार्यक्रम घेत असतो नेहमी। आपलं नाव सांगा। निलेश नेमाने। निलेश नेवांचं असं म्हणणं आहे की आमचे 2 मंडळ इथे होते आणि या 2 मंडळ मिळून आम्ही हा एक गणपती बसवला आहे। मित्रांनो, खरंच शिकण्यासारखं आहे। आपण पाहतो की अगदी छोट्या छोट्या गल्लीमध्ये देखील 3-3 गणपती बसलेले असतात आणि नाहक लोकांना पण त्रास होतो, वर्गणीचा भुर्दंड पडतो। एक जर मंडळ असलं, 2-4 मित्र मंडळ मिळून, तर त्याच्यामध्ये कार्यक्रम पण खूप चांगले घेता येतात आणि अतिशय चांगला देखावा नीटनेटका साजरा करता येतो आणि उत्तम कार्यक्रम देखील करता येतात। काय आपण सांगणार या गणपती उत्सवाच्या बाबतीमध्ये की कशा पद्धतीने कार्यक्रम साजरे केले जातात आणि काय आपल्या धुळ्यातलं वातावरण असतं? धुळ्यातील वातावरण अतिशय आनंद उत्साहात साजरा केला जातो गणपती उत्सव। धुळ्यातील वातावरण म्हणजे एकदम सर्व प्रसन्न वातावरण असतं, सर्व जनता एक खुश असते, एकोपाचे वातावरण दिसून येतं गणेशोत्सवामध्ये। गणेशोत्सवामध्ये सगळे लोक एकत्र येतात आणि एकोप्याचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येतं किंवा धुळे शहरामध्ये दिसून येतं। अतिशय महत्त्वाचं सांगितलं की एकोप्याचं वातावरण दिसून येतं। लोकमान्य टिळकांनी नक्की हा एवढा धागा पकडूनच हा उत्सव साजरा केला की आपले लोक एकत्र येत नव्हते, हिंदू समाज एकत्र येत नव्हता आणि एकत्र येण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी गणेशोत्सव साजरा केला। आणि या गणेशोत्सवाने आता नुसतं भारतातच नव्हे तर जगामध्ये या गणेशोत्सवाचं संपूर्ण रूप व्यापून राहिलं असं मी तुम्हाला सांगतो। आता या वर्षाचा जो काही गणेशोत्सव आहे, हा गणेशोत्सव किमान 70 देशामध्ये साजरा होतोय। जगातल्या 70 देशामध्ये हा गणेशोत्सव साजरा होतोय। आपला जो काही गणेशोत्सव आहे, या गणेशोत्सवामध्ये खरोखरच अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। त्याच्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकांना असं वाटतं की आपण पण भाग घेतला पाहिजे आणि आपण देखील काहीतरी केलं पाहिजे। आपण काय सांगाल या गणेशोत्सवाच्या निमित्ताने? गणेश उत्सव म्हटलं म्हणजे सर्वीकडे आनंदमय वातावरण असतं। त्या आनंद वातावरणामध्ये आणखी आमच्या भागातले युवा नेतृत्व निलेश भाऊ नेमाने यांनी
या मिल परिसरामध्ये जे ध्वज चौकाची स्थापना केली, त्या ध्वज चौकाची स्थापना केल्यापासून सर्व मिल परिसर आणि चितोड नाका हे नावाच्या ठिकाणी ध्वज चौक हा नाव आल्यामुळे आणि इथं मोठ्या प्रमाणात अति आनंद उत्साहात सर्व समुदायाला संघ घेऊन सण कार्यक्रम आमचे निलेश भाऊ राबवतात. त्या कार्यक्रमाचा आनंद आमच्या पुऱ्या भागामध्ये आज एक संजीवनी प्राप्त झाल्यासारखं सर्वांना वाटतोय. या निमित्ताने आमच्या भागातर्फे आम्ही त्यांना सर्वांना सदिच्छा दिलेली आहे. आपण पाहतोय की या भागामध्ये ध्वज चौक हे नाव दिल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. खरोखरच मला देखील हे नाव खूप आवडलं. ध्वज चौक अतिशय आगळं वेगळं आणि हटके नाव आहे. मला असं वाटतं की ध्वज चौक असं नाव कुठे नसेल. कसं हे नाव सुचलं तुम्हाला, काय सांगाल आपण? ध्वज चौकची जी संकल्पना होती या परिसरातले म्हणजे हा परिसर एक श्रमिक मिल परिसर म्हणून ओळखला जातो. बरोबर. प्रताप मिल म्हणून यापूर्वी इथे मोठी मिल होती. त्या मिलचे जे कर्मचारी होते त्यांच्या वस्तीतील हा मिल परिसर म्हणून हा ओळखला जातो. या परिसरातले जे काही तरुण मंडळी होती यांनी संकल्पना व्यक्त केली होती माझ्याकडे की आपल्याला एक धुळ्यात असा कुठेही नाही आहे की 51 फूट भगवा ध्वज इथे स्थापन करायचा, त्याची उभारणी करायची इथून. त्याच्यातून आम्ही हा 51 फूट उंच भगवा ध्वज इथे उभारणी केली, त्याची स्थापना केली आणि त्यातून आम्ही हे ध्वज चौक या चौकाला नाव दिलं आहे. 51 फुटाचा जो ध्वज आहे हा ध्वज आपण पाहतोय की अखंड 24 तास हा ध्वज फडफडत असतो आणि वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा हा ध्वज सांगत असतो. काय आपण सांगाल, हा ध्वज ज्या वेळेला इथं निर्माण झाला त्यावेळेला आपल्या मनातल्या भावना काय होत्या? ध्वज ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस सगळीकडे म्हणजे एकदम उत्साहाचं वातावरण होतं की बऱ्याच वर्षापासून ही संकल्पना होती प्रत्येकाच्या मनामध्ये. ती संकल्पना सर्वांची साक्षात म्हणजे निलेश शेटनेमाने आमची पूर्ण केली. ध्वज चौकाचं ज्यावेळेला ध्वज चौक अस्तित्वात आला प्रत्यक्षात त्यावेळेला काय भावना होतं तुमच्या सगळ्यांचे की अरे आता ध्वज लागला आणि हा ध्वज आकाशामध्ये फडफडताना आपल्याला दिसतोय? परिसराला ही एक नवी दिशा मिळाली का हा पहिले ध्वज चौक अगोदर चितोड नाका होता त्याला ध्वज चौक मिळाला. आम्हाला गर्वाने आता भूमिका मिळाली. एक पहिले तो चितोड नाका म्हणून ओळखला जायचा, अजूनही चितोड नाका म्हणून ओळखला जातो. ध्वज चौकाला आता भरपूर वेळ लागेल थोडं प्रसिद्ध व्हायला. अगोदर हे चितोड नाका म्हटलं म्हणजे एकदम खूप वर्षापासून याला चितोड नाका म्हणायचे. आपल्या चौकाच्या पुढे चितोड गाव आहे हो, पण आता ते थोडं वेगळं होऊन गेलेलं आहे हो. त्या हिशोबाने ध्वज चौक हा एकदम परिसराला एकदम म्हणजे भूताना भविष्य असा चौक हा निर्माण झालेला आहे आमचा. या चौकाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर एकत्र येत असतो आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम राबवण्याचं काम या चौकाच्या माध्यमातून चाललं असतं. आणि आपण पाहतोय की मागे एक अतिशय सुंदर अशी गणेश मूर्ती आहे. किती फुटाची मूर्ती आहे, काय सांगाल आपण? ही आपली मूर्ती आहे 9.5 ते 10 फुटाची. आपण छोटी मूर्ती या कारणाने घेतली की पाणी कमी असल्यामुळे आपलं ते बुडवायला खूप त्रास होतो. त्या हिशोबाने आपण ही मूर्ती कमी घेतलेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण काय या परिसरामध्ये काळजी घेता, काय सांगाल आपण? स्वच्छतेच्या बाबतीत मंडळाचे इतके स्वयंसेवक आहे. आम्ही सगळ्यांनी एक निश्चयच केला आहे की ज्या दिवशी पासून स्थापना होईल आणि बाप्पाचं ज्या दिवशी विसर्जन होईल तोपर्यंत परिसर तर असंही आम्ही नेहमी स्वच्छ ठेवतो, पण या 10 दिवसात चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवायचा आणि लोकांनाही जागृती करायची स्वच्छता ठेवण्याबाबत. जेणेकरून काय आहे की स्वच्छता ठेवल्याने हा जो परिसर आहे एकदम श्रमिक लोकांचा, मी अगोदरही बोललो, सगळे गरीब कुटुंबातले लोक आहे. जेवढी स्वच्छता राहील तेवढी रोगराई कमी राहणार आहे. रोगराई कमी असले म्हणजे काय, दवाखाना कमी होईल, सगळ्यांचं आरोग्य चांगलं असणार आहे. त्याच्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत मंडळाचे जेवढे स्वयंसेवक आहे आम्ही एक विशेष काळजी घेतलेली. डस्टबिन ठेवले आहेत, वेळोवेळी झाडू होतो, त्याच्यानंतर पाण्याची रांगोळी वगैरे सर्व स्वच्छतेची आम्ही काळजी घेतली. गणपतीचं ज्यावेळेला आगमन होतं त्यावेळेला स्वच्छतेची काळजी घेतली जाते आणि हा परिसर पूर्णपणे स्वच्छ केला जातो. आणि अगदी खरंच आहे की स्वच्छतेचा जो काही संदेश येतो, संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. स्वच्छता राहिली तर आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य चांगलं राहिलं तर माणूस सुदृढ असतो. सुदृढ असलेल्या माणसाला काम करणं अतिशय सोपं जातं आणि तो आपल्या कुटुंबासाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि आपलं कुटुंबाला अतिशय व्यवस्थित ठेवू शकतो. आणखी काय सांगाल आपण या धुळेकरांना, काय सांगाल की या गणपती उत्सवामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे? गणेश उत्सव हा साजरा करत असताना सर्वांनी शांततेने, प्रेमाने आणि एकोप्याने हा उत्सव साजरा करायला पाहिजे आणि याचा संदेश संपूर्ण जगभर केला पाहिजे. त्या माध्यमातून सर्वांनी शैक्षणिक आणि आरोग्याचंही लक्ष दिलं पाहिजे आणि हा उत्सव साजरा केला पाहिजे.
आपण काय सांगाल या गणपती उत्सवामध्ये आपल्याला नेहमी असं वाटतं की गणपती विसर्जनानंतर आपण ज्यावेळेला सगळे एकत्र होतो कारण यावर्षी आपलं हे काहीतरी करायचं राहून गेलं, काय आपण सांगाल काय असलं पाहिजे ते? बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही सगळ्याच आमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो बाप्पा, परंतु बाप्पाच्या विघ्नहर्ता चरणी आमची यावर्षी एकच विनंती असणार आहे, इच्छा असणार आहे की बळीराजाला चांगलं बळ मिळो, बळीराजासाठी सुजलम सुफलम हा साल असायला हवा आणि महाराष्ट्रातले जे काय तरुण मंडळी आहे मागच्या अनेक वर्षापासून नोकर भरती नाही आहे, तरुण मंडळीला काही रोजगार उपलब्ध होत नाही, तर तरुण मंडळीसाठीही ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे, जे काही जॉबसाठी प्रयत्न करतायत, स्ट्रगल करतायत, तर त्यांनाही चांगलं यश मिळो ही माझी बाप्पाचरणी प्रार्थना आहे, विनंती आहे. अतिशय मोठा विचार आहे की तरुण मंडळींना रोजगार मिळो, त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळो अशा प्रकारची इच्छा त्यांनी बाप्पाकडे समोर व्यक्त केली. आपण तरुण आहात, काय आपण सांगाल या गणेशोत्सवाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असतो आपला? नेहमी उत्स्फूर्तता असते आणि विशेष म्हणजे काहीतरी करण्यासाठी वेगळं एक बळ मिळतं. नेहमी आपण कुठेतरी विचार करतो काहीतरी नवीन करण्याचा आणि अशा मंडळाच्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर जे काही संकल्पना सुचतात त्या संकल्पनेतून कदाचित आपण काहीतरी नवीन करून लोकांना चांगल्या प्रकारे संदेश देऊ शकतो आणि विशेष म्हणजे आपण चांगले कार्यक्रम एकत्र येऊन राबवू शकतो. खरं आहे की ज्यावेळेला गणपती उत्सव येतो त्यावेळेला अनेक गोष्टींच्या मिटिंग होतात, अनेक गोष्टींच्या चर्चा होतात की आपण यावर्षी काय केलं पाहिजे, यावर्षी आपल्याला वेगळं काय करता येईल अशा प्रकारची चर्चा होते. आणि आपल्याला या तरुण मित्रांनी सांगितलं की या गणपती उत्सवाच्या निमित्ताने नवीन कल्पना आम्हाला सुचत असतात आणि त्या कल्पना अंमलात आणण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. सगळ्याच कल्पना अंमलात येतात अशातला भाग नाही, पण जे काय आम्ही विचार करतो त्यातलं काहीतरी अंमलात आल्यानंतर एक जे काही मनाला समाधान असतं संपूर्ण तरुण वर्गाला ते एक वेगळंच या उत्सवामध्ये मिळतं. तर मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सांगेल की खरोखरच स्वच्छतेची जी काय आहे ती काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. या गणपती उत्सवाच्या माध्यमातून प्रदूषण जे काय आहे प्रदूषण कमीत कमी झालं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आणि गणपतीचं जे काही डेकोरेशन असेल, देखावा असेल, त्याला लागणाऱ्या जे काही वस्तू असतील त्या वस्तूंमधून प्रदूषण होणार नाही अशा प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि या गणपती उत्सवाच्या माध्यमातून आपण एकोप्याचं वातावरण कसं निर्माण होईल अशा प्रकारची आपण काळजी घेतली आहे. पुन्हा आपण नवीन एका मंडळाला आपण भेट देणार आहोत आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. गणपती बाप्पा आमचा गणपती पर्व 5वे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असलेला मी महाराष्ट्र चॅनलचा विशेष कार्यक्रम आमचा गणपती पर्व 5वे